हॅलो गाईस, तुमचं सगळ्याचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. आता मी आलो मौजच्या रेल्वे स्टेशनला आणि असं बघतोय आता एवढं म्हणजे अपडेट दिसते थोडंफार, ते तुम्हाला दाखवतो. हे आहे बघा मौजचं स्टेशन. आणि सध्या वर्कर मागच्या वेळेस आलो त्यावेळेस होते, पण त्यांचं असं पटरीवरतीच काम चालू होतं. सध्या तरी कोण दिसत नाही इथं. हे बघा, हे आहे मौजचं रेल्वे स्टेशन. खूप गवत वगैरे उगले स्टेशनला. इकडं असं इकडं नाही, खूप दिवस झाले तर कामच नाही. म्हणजे पहिल्या ज्यावेळेस शूट करायला आलतो ना त्याच्यानंतर इथं काही कामच नाही केलं. त्यावेळेस पण इथं काही काम नव्हतं चालू, त्या तिकडे चालू होतं, तुम्ही बघितलं असेल. हे असं आहे मौजचं स्टेशन. लॉक लावले नाही तर मध्ये जाऊन दाखवलं असतं तुम्हाला काही नवीन अपडेट आहे का इथं. हे असं खाली पॅक करून ठेवलं आहे वाटतं कोणीतरी राहायला, पण तिकडे काहीतरी काम करत असेल, कारण की ते पाणी वगैरे दिसते, म्हणजे ओलं दिसते. हे जनरेटर आहे वाटतं. ही मशीन नवीन आली इथं. इकडं असं स्टेशनवरती खांबचं काम काही झालं नाही, फक्त हे बनवून ठेवलं आहे खांब लावण्यासाठी. अजून खांब नाही आले त्याच्यामध्ये. साईडने सगळं हिरवगार दिसतं असतं एकदम. आता वाटतं बीडची बीडला स्टेशन रेल्वे आले ना त्याच्यानंतर मग थोडंसं फास्ट इकडं काम करते आणि तिथून पुढं इलेक्ट्रिकचे आहे ते कंटिन्यू फास्ट करते. तसं ते इलेक्ट्रिकचं भरपूर कवर झालं आहे. बघा तुम्ही ज्यावेळेस कामावरती सगळे लक्ष ठेवतात ना लोक, म्हणजे अधिकारीपासून ते पॉलिटिशियनपर्यंत, तर त्यावेळेस काम कसं फास्ट होतं एकदम. आता बघा जवळजवळ महिना पण नसेल झालं बीडच्या स्टेशन ह्याच्यापासून रायमोहापासून ते बीडपर्यंत ते इलेक्ट्रिकचं काम एवढं फास्ट झालं ना की बरं आज अपडेट दिली की 2-3 दिवसात तर भरपूर काम झालेलं असायचं. तसंच जर काम कंटिन्यू जर झालं असतं ना तर आत्तापर्यंत रेल्वे कधीच येऊन गेली असती. जाऊ दे, पण आता होते फास्ट काम, ते खूप भारी आहे. आणि तुम्हाला थोडीफार नवीन अपडेट ती दाखवतो. खांबवरती ते फक्त तार ओढण्याची बाकी बाकी खांबचं काम तर झालं ऑलमोस्ट सगळंच. ह्या साईडला पण आणि त्या साईडला पण. म्हणजे बीड साईडला चाललो आहे मी आता. पुढं आल्याच्या नंतर दिसते बघा हे खांब जे आहेत ना, हे अगोदर खांब नव्हते ओढलेले, फक्त खाली पडलेले खांब होते एक का दुसरा. आता खांबचं मोस्ट ऑफ काम झालेलं आहे पूर्ण. हे बघू शकता तुम्ही, पूर्ण खांबचं काम झालेलं आहे. फक्त आता जे राहिलं आहे ते म्हणजे तार, इलेक्ट्रिक जे तार आहे ती ओढाचं काम राहिलं आहे. ह्याला जॉईंट केली तार की मग मोस्ट ऑफ झालंच म्हणायचं काम सगळं. आणि पटरीवरती गॅप होता मध्ये तर त्याच्यामध्ये खडे टाकून ठेवलेले, म्हणजे असं लेवल करून ठेवली. मागच्या वेळेस जर बघितलं असेल तुम्ही ते लेवल वगैरे नव्हती केलेली,
काही ठिकाणी आहेत, काही ठिकाणी केली नव्हती, काही ठिकाणी केली होती. तर आता सरसकट लेवल केलेली आहे आणि बाकीचं थोडं राहिलं तर त्याच्यावर परत करतीनच. पण खांबचं काम बघा भरपूर झालं. ही एक सध्या तरी एकच अपडेट दिसते मला इलेक्ट्रिक खांबची, बाकी काम झालेलं दिसतंय ते. हा वडा आहे पाणी जाण्यासाठी त्याला केलेली जागा. हे बघा इकडं काम बाकी, काम झालेलं इलेक्ट्रिक खांबचं. जितके लांब तुमची नजर जाईल ना तितक्या लांबपर्यंत एकदम चांगलं काम झालं आहे खांबचं. आता एकदा बीडपर्यंत ट्रेन आली का तिकडचं काम फक्त राहते कोणतं मग इलेक्ट्रिकचं जास्त मोस्ट ऑफ म्हणजे इम्पॉर्टंट. ते तर आता होतच आले. नंतर मग इकडं हळूहळू इकडं पण झालं तर जमाय. फक्त थोडंसं बाकी ते म्हणजे तार ओढाचं काम बाकी आहे आणि काही खांबच्या वरती ना म्हणजे काम बाकी म्हणजे ऑलमोस्ट खांबचं काम झालेलं आहे, तार ओढाचं बाकी आहे. आणि त्याच्यानंतर वरती जे आणखी एक काहीतरी लावलेलं आहे त्यांनी, ते खांब दिसेल त्याच्यावर दिसतं बघा ह्या करता आडवं असं लावलेलं आहे त्यांनी साईडला. तर ते खांबाला काही खांबाला लावाच राहिले तर ते करतील आता कंटिन्यू. तर अशी आहे बघा ही मौज रेल्वे स्टेशनची नवीन अपडेट बीड साईडला. आता आपण जाऊ थोडंसं पुढं परळी साईडला आणि तिकडची तुम्हाला अपडेट दाखवतो काय कशी झाली किती अपडेट आहे. आता मी चाललो आहे परळी साईडला आणि परळी साईडला गेल्यानंतर सुद्धा ना असं खांब रवण्यासाठी फक्त अशी जागा करून ठेवलेली, पण आणखी खांब काय रवले नाही. पण बीड साईडला भरपूर अपडेट झाले तुम्ही बघितलं असेल. इलेक्ट्रिक खांबची पण झाली आणि ट्रॅक पण व्यवस्थित झालेले म्हणजे त्याचं काम केलेलं. ट्रॅकचे पण जुने काढून नवीन बसवलेले आणि साईडने जे लेवल करायची होती ते पण केली, मध्ये पण लेवल करायची होती ती पण केली. म्हणजे त्या बीड साईडला भरपूर अपडेट म्हणजे काम झालेलं आहे. या साईडला म्हणतात जसं होतं तसंच अगोदरपासून तरी सध्या तरी दिसतंय. पुढे गेला बघू आपण. हे बघा हे पण पोल रवण्यासाठी जागा झाली ऑलमोस्ट. आता इथे काही वेळ नाही लागणार व्हायला. आणि हे जे इलेक्ट्रिक खांबचं काम तर ते तर खूप महिन्यापूर्वी अगोदरच झालेलं आहे. त्याच्यामुळे आता इकडं वेळ नाही लागणार काम व्हायला कारण की ते झालेलं आहे. बीड साईडला इलेक्ट्रिकचं काहीच काम झालं नव्हतं तरीसुद्धा त्यांनी एवढं फास्ट काम केलं आहे. तीच जर फास्ट प्रोसेस जर इकडं झाली ना कारण की ते ऑलरेडी खांब बसवलेला असल्यामुळे त्यांना आता काम कंप्लीट व्हायला वेळ नाही लागणार. पण आता इकडं जर त्याच पद्धतीने काम केलं ना तर रेल्वे लगेच म्हणजे परळीपर्यंत जाईन, वेळ नाही लागणार परळीपर्यंत जायला. आणि वर्कर पण आले तिकडं पण जाऊ आपण कारण की मीच थोडं लवकर आलं मग ते दिसलं नाही. पण आहेत कामवाले आले त्यांना आता वाटलं तर विचारतो ते काय काम करणार तिथं. तिकडून पण लोक काय येताना दिसतात. वर्कर आहेत का कोण माहीत नाही. तुम्हाला हे जो काय झाड ह्या झाडाचं नाव कोणाला माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. कारण ना मी लहान होतो ना त्यावेळेस काय हाताला वगैरे कुठं जखम झाली ना किंवा लागलं ना त्याच्यावर ना हे असं पाला ना एकदम त्याचा असा रस त्याच्यावर टाकला का तर ते जखम वगैरे आहे ना ती राहायची लगेच, रक्त वगैरे लगेच थांबायचं. फक्त इकडे या साईडला पण तेच सेम आहे. ट्रॅक जी आहे ती चेंज केलेली, नवीन ट्रॅक बसवली इकडं. ह्या म्हणजे एवढीच एक अपडेट म्हणू शकतो की जी की कंटिन्यू झालेली ह्या टोकाची त्या टोकापर्यंत ट्रॅकची जे ट्रॅक चेंज केलेलं आहे. आणि खांबचं म्हणतानंतर खांबचं काहीच अपडेट नाही इलेक्ट्रिकचं म्हणजे तार वगैरे काय बसवलं नाही. बाकी हे जुनंच आहे. तर अशी अपडेट बघू शकता. काही नवीन नाही झालेलं इकडं तर खांब बसवलेलेच आहेत. आता इथून आपण जाऊ परत आणि ते वर्कर दिसतात तिकडं आहेत वर्कर तर त्यांच्याबरोबर बोलू
विचारू त्यांना ते काय काम करणार आहे सध्या. हे बघा पुढं आल्याच्यानंतर दिसतंय वर्कर दिसतात खाली 5-6 वर्कर आहेत तिथं. वरती 2 दिसतात आणि खाली काय गेलेले इथं. ये जनरेटर है ना? जनरेटर ये क्या है? जनरेटर ना? अभी क्या काम करने वाले आप? फाउंडेशन का फाउंडेशन मतलब? ये रेलवे का खंभा ओसी का ओसी हाँ वो खाम बेटा है लाइट का. हाँ ओसी फाउंडेशन। अच्छा तो उधर तो अभी क्या है ना नया हाँ वो नया हुआ है ना वो काम. हाँ ये हाँ नया ये नहीं अभी इधर बैठने वाले हो? नहीं उधर आगे। आगे. अच्छा अच्छा अच्छा. हे आलेत वर्कर 5-6 आहेत वर्कर. आणि तर त्यांना विचारलं मी तर ते बोललेत की हे जे स्टेशनवरती सध्या तर ते खांब नाही बसवणार या साईडला, पण पुढे गेल्यानंतर आणखी खांबचं काम मध्ये आहे वाटतं बॅक, तर ते बसवणार इथं खांबचंच काम करण्यात येईल लिडरचं. तर ही होती नवीन अपडेट मौज रेल्वे स्टेशनची. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.